श्री गणेशाय नमः. केदार विजय अध्याय 25. श्री रवळनाथाय नमः. जय ज्योतिस्वरूपा लिंगांकितांगा ज्योतिर्मय भस्मांकित उत्तमांगा ज्योतिषशास्त्री प्रखर अभंगा जंघाग्री भुजंगम मंडित चरणा जन्मसंकल्पा युगल्पा जन्मांतरोद्धारक मनसंकल्पा जगज्जनक जगहारक विकल्पा जगदांकुरी समनोहरी ऐसा निर्गुण मंदिरी ज्योतिस्वरूप चिद्रत्नागिरीवरी दक्षिणदीप भरतखंडागरी लाविला साक्षेप श्रीलक्ष्मीने आवडी दुष्कृत राक्षस तमाची दाटी झाली रत्नाद्री दरिकंदरी त्रिपुटी म्हणून त्रैलोक्यनाथ राज्यपटी बैसविला श्रीलक्ष्मीने आवडी लोपामुद्रा म्हणे अगस्ती ते ज्योतिर्लिंग म्हणावया कारण किमर्थ जमनगरी रवप्राशरा रवळनाथ पूर्वी तुम्हीच कथिले मजलागी ज्योतिर्लिंग हे नामाभिधान ठेविले म्हणसी व्यासवचन हे विस्तारोनी वदे ज्ञान ज्योतिर्लिंग हे का म्हणती दक्षिणायनी दक्षिण देशांतरी येवोनी दैत्य मारले रत्नागिरी म्हणून विश्व बोलती दक्षिण केदारी दक्ष यज्ञांतक हा अवतरला दीनबंधू हाची दिनानाथ म्हणून याचे नाम आदिनाथ ज्योतिर्लिंग हे नाम विश्वप्रगात व्यासवचनार्थ कैसा तो विस्तारी लोपामुद्रा उवाच श्लोक द्वादश ज्योतिर्लिंगश श्रीरत्नाद्रि प्रतिष्ठितं पूजयित्वा केन मार्ग कथयामि विधिपूर्वकं जटा संयुक्त अश्वत्थम औदुंबर अशोकधर्मय नाना विहंगम भ्रमणंच अष्टतीर्थकथमेव च. अगस्ती म्हणे हे शुभान्ने ऐका आता सावधान म्हणे द्वादश ज्योतिर्लिंगांची पूर्वीच केली स्थापने उत्तरेहून येता कृष्णेश्वरादी त्र्यंबका बद्रिकाश्रम सोडोनी नाथ चालला दैत्य मारुणी स्वधर्म स्थापिला द्वादश लिंगे स्थापनी चांगला भला आम्हाला ते रत्नागिरीवरी. जो ज्योतिस्वरूप लिंगांकित आहे म्हणजे ज्याच्या संपूर्ण शरीरावरती द्वादश ज्योतिर्लिंगांची चिन्ह आहेत, जो ज्योतिर्मय स्वरूपाचा आहे, ज्यानं भस्मानं स्वतःच्या शरीरावरती विलेपन केलं उत्तम अंग म्हणजे मस्तक आहे ज्याचं ते भस्मानं विलेपित आहे असा ज्योतिषशास्त्री प्रखर असा नाथ केदार ज्याच्या मांडीवरती भुजंगाची चिन्ह आहेत ऐसा जन्मांतराचा उद्धार करणारा जन्मांतरीच्या उद्धाराचा संकल्प करणारा जगज्जनक असा हा नाथ केदार जो निर्गुण मंदिरामध्ये ज्योतिस्वरूप आहे चिद्रत्नागिरीवरती हा दक्षिणदीप श्री लक्ष्मीनं अतिशय आवडीनं लावला आहे. या दक्षिणेला दैत्यांचा हाहाकार माजला तेव्हा या त्रैलोक्यनाथाला राज्यपटावरती बसवून लक्ष्मीने स्वतःची आवड पूर्ण केली. आता लोपामुद्रा अगस्त्य महर्षींना विचारते हे या नाथांना ज्योतिर्लिंग का बरं म्हणतात. जमदग्नी रव प्राशन केला म्हणून रवळनाथ म्हणतात तुम्ही सांगितलं, पण ज्योतिर्लिंग का म्हणतात. व्यासांनी या प्रकारचं नाव देवांना का दिलं, हे व्यासवचन काय याच्याबद्दल मला काही सांगा. दक्षिण दिशेला येऊन दक्षिणायनामध्ये या केदारानं दैत्यांचा संहार केला म्हणून याला दक्षिण केदार म्हणतात हेही मला सांगितलं. हाच दीनबंधू दीनानाथ आहे म्हणून याला आदिनाथ म्हणतात हे सांगितलं, पण ज्योतिर्लिंग का म्हणतात ते सांगा. आणि त्यानंतर तिनं विचारलं की या केदार क्षेत्रामध्ये येऊन कोणत्या प्रकारे आचार करावा, या केदारलिंगाची पूजा कशी करावी हे मला आपण सांगा. तेव्हा अगस्ती म्हणतात हे शुभानने सावधान मनानं ऐक. द्वादश ज्योतिर्लिंगांची पूर्वीच या नाथानं स्थापना केली आहे. उत्तरेहून दक्षिणेला येताना कृष्णेश्वर त्र्यंबक अशा सगळ्या ज्योतिर्लिंगांचा त्यानं उद्धार केला, स्थापना केली. बद्रिकाश्रम सोडून नाथ निघाले, त्यांनी दैत्य मारून स्वधर्माची स्थापना केली आणि द्वादश ज्योतिर्लिंग स्थापन करून आम्हाला हाचा चांगला भला रत्नागिरीवरती लाभला. स्थापिले नाथे येते समयी ज्योतिर्लिंगे 12 म्हणून ज्योतिर्लिंग नाम हे सौदागरा श्रुती बोलती नाथ निरंजन जगबंजारा यास्तव सौदागर नाम जनप्रघाती. द्वादश ज्योतिर्लिंग अष्टतीर्थ हे भविष्योत्तर पुराणीचे संमत काशी खंडाचा हा मतितार्थ श्री केदार खंडी ऐसेची मुनिवदला करवीर कांड 1,60 हा भविष्योत्तर पुराणीचा सिद्धांत वदला सत्यवतीचा सुत केदार विजयी वदवित असे ऐसे श्रीनाथ वरदायक चरितामृत अगस्त्यवदे लोपामुद्रे व्रत ते चतुरतत्वानुभवी संत स्वस्थ चित्ते परिसोत यदर्थी साक्षात्कार झाला मजला तेव्हा भविष्योत्तरार्थना थेऊन जविला कपित्त नगरासी जाई वहिला हे त्रिवार वेळा कथियेले जालंधर शापस्थिती संवार विष्णुप्रिय पत्नी श्रीशंकर करिता वृंदा झाली तरुवर प्रख्यात विष्णू तुळसी प्रियकर जालंधरासी सिंहिकानंदन विस्तारोनी कथिले समुद्रमंथन हे 24 अध्यायीचे निरूपण संत गुणिजनी परिसले असे. आता द्वादश ज्योतिर्लिंगे नाथे स्थापिली श्रीरत्नाद्री निजांगे रत्नागिरी अभूषित स्थावर जंगमे पंचगंगा संगमे उद्धरिली. अगस्ती म्हणे हे लोपामुद्रे कथा परिसे भक्तमना आर्द्रे तुझेच निसंवाद शरदचंद्रे भक्तचकोरवृंद तोषवी सह्याद्री हेची रत्नगिरी कंदरी शोभायमान बहुतरुवरी वाढिरले चंबित गगनोदरी सुगंध लहरीसी सुरवाडले. अगस्त्य मुनी सांगतायत
उत्तरेहून येते वेळेलाच नाथ केदारांनी 12ही ज्योतिर्लिंगांची स्थापना केली म्हणून त्यांना सौदागर म्हणतात. श्रुती बोलती नाथ निरंजन जगबंजारा, म्हणजे नाथांना सौदागर असं एक नाव आहे. हे सौदागर नाव का? तर नाथ निरंजन जगबंजारा. जगबंजारा या शब्दाचा अर्थ आहे की तो दिगंबर यतिवेशी सगळीकडे भ्रमण करणारा, म्हणून त्याला सौदागर असं नाव जनप्रघात म्हणजे लोकांमध्ये प्रचलित आहे. करवीर खंडामध्ये या भविष्योत्तर पुराणांचा सिद्धांत सांगितलेला आहे, व्यासांनी सांगितलेला आहे आणि तोच केदार विजयात मी सांगतोय. हे चरित्रच मुळात श्रीनाथांनी चरितामृत आहे. हे अगस्ती लोपामुद्रेला सांगतायत ते चतुर्तत्वानुभवी संतांनी स्वस्थचित्तानं ऐका. आणि ह्याच्यासाठी मला पूर्वी ज्या वेळेला भविष्योत्तरार्थ या नाथाने कवठे नगरामध्ये जा असा साक्षात्कार 3 वेळा दिला, त्यावेळेला हे सगळं सत्य उमगलेलं आहे. पूर्वीच्या अध्यायामध्ये आपण जालंधराची कथा ऐकली. जालंधराचा समुद्रापासून झालेला जन्म, त्याला सिंहिका सुतानं म्हणजे राहूनं सांगितलेली आपली अवस्था, त्यानं विष्णूशी केलेलं वैर आणि त्यानंतर वृंदेचा अपहार करून नारायणांना मिळालेला शाप, शिवानी केलेला जालंधराचा वध, हे सगळं आपण श्रवण केलं. आता ही ज्योतिर्लिंग नाथांनी कशी या करवीर क्षेत्रामध्ये स्थापन केली, त्या वाडी रत्नागिरीवरती कशी स्थापन केलीत, हे तुम्ही श्रवण करा. लोपामुद्रेच्या अगस्ती म्हणतायत लोपामुद्रेच्या कारणानं भक्तजनांचा सुद्धा चकोर वृंद तोषवला जाईल. शमी बद्री औदुंबर पंचक पलाशत गर खादिर बिल्व अच्युत कृष्णागर श्वेत मंदार निवडुंग देवद्वार ऐन करंजे कुडे भोकरी दामण कुंद हिवर हिंगण पायरी पिंपळ गुगळी गोदन सालफळी पंगिरा सागवान गगनचुंबित सगन दाटले या मनी बहुतस्या करवंदी त्या लवोनी भजनी महिते वंदिती तेथे चिलारी पातली संवादी जांभळी तोरण दहिवडी ते आधरी जे वाग्रह करीती लौकिक जनी भोजनासी यावे म्हणून पदर कदाते ओढती ओढणी गृहा यावे म्हणून या ते भेटती प्रियकरी तैसी तरुवरा ते धरी चिलारी सूर्यकांत अर्जुन दमबदरी नाना परिचा दिव्य औषधी लतिका दाशाळ सेवती दवने वने कमळे विकसली सूर्यकिरणे अनेक वर्णे पुष्प विचित्र पवने घमघमीत दशदिशा असो ऐसी वनगवरी चतुष्पादांची भीड भारी वृकजंबुक व्याघ्रकेसरी विशाळ शरीरी वाढले अपार चतुष्पादांची जाती विचित्रवर्णी विचरती खळखळा उदकाचे पाट जाती मेघवृष्टी समृद्धी जळपाणी कृष्ण पिंपळ जटाधारी होईल पुढील कलियुगा माझारी तोची तत्वानुभवा ते सुवर्णाकारी सदैव अखंडित दिसत असे. महर्षी अगस्त्य आता सांगतायत या वाडी रत्नागिरीचं वैभव काय, तर अनेक प्रकारची झाडं. आता पूर्वीच्या काळी या वाडी रत्नागिरीवर कुठल्या प्रकारची झाडं होती, तर पंचक पलाशत गर खदीर म्हणजे खैर बिल्व अच्युत कृष्णागर श्वेत मंदार निवडुंग देवदार ऐन करंज कुडे भोकरी धामण कुंद हिवर पायरी पिंपरी गुगळी गोधन सालफळी पांगिरा सागवान करवंदी अर्जुन जांभळी अशा अनेक प्रकारचे वृक्ष या वाडी रत्नागिरीवरती आहेत, या पर्वतामध्ये आहेत. अनेक ठिकाणच्या पाण्यामध्ये कमळांच्या वनस्पती वाढलेत, अनेक प्रकारची पुष्प विचित्र पवनं इथं घमघमीत अशा सगळ्या 10 दिशा आहेत. अशा वनगौरामध्ये चतुष्पाद म्हणजे 4 पायाच्या जनावरांची सुद्धा खूप मोठी गर्दी आहे. वृक म्हणजे कोल्हे, जंबूक, वृक म्हणजे लांडगा, जंबूक म्हणजे कोल्हा, व्याघ्र, केसरी, वाघ, सिंह अशा अनेक प्रकारचे प्राणी आहेत. इथं खळखळा उदकाचे म्हणजे पाण्याचे पाट जात आहेत आणि मेघवृष्टी समृद्ध जलपाणी, हा सगळा पर्वत मेघवृष्टीनं समृद्ध आहे. आता हा जो कृष्ण पिंपळ दिसतोय तो कलियुगामध्ये हा कृष्ण पिंपळ होईल, तोच तत्वानुभवते हा सुवर्णाकार होता. हे ऐकल्यानंतर अगस्तीदारेचा पुढचा प्रश्न आला. हे परिसोनी अगस्तीदारा म्हणे सुवर्ण पिंपळ दाखवे मुनिवरा तै हाती धरणी प्रियकर चतुरा सुवर्ण पिंपळ दाखविला रत्नासुराचे सुवर्ण मंदिरी रत्नखचित नवरत्ने गोपुरी सुवर्ण पिंपळ जटाधारी ते जेथे रत्नासुरवैरी नांदत असे गोदावरी या दक्षिणतीरी पंचगंगेच्या उत्तरतीरी रत्नाचलाची गिरिकंदरी सुवर्णाचा अश्वत्थ सुवर्ण पिंपळ प्रसिद्धजनी प्रख्यात असे व्यासवाणी काशीखंडी जैमिनी कनक पिंपळ आख्यान कथित असे करवीराचे उत्तरद्वारी सह्याद्रीचे पर्वतोदरी सुवर्ण पिंपळाची नवलपरी याद्वापारी कैची मुनिवरा जैमिनीचा शिष्य कौंडिणी म्हणे कैचा पिंपळ देखिला नसे कोणी लटकीच लाघवी वाणी भविष्योत्तर पुराणीची म्हणविता तरी मी जावोने रत्नागिरी पाहून येतो कैशापरी इतर पिंपळ की सुवर्णाकारी हे जैमिनी निर्धारे सत्यसे सुवर्ण पिंपळ तरीच पुराण श्रवण करावे सकळी एरवी सर्वता हे निर्फळ बहिश्चरी बाळ म्हणावे जैमिनी शिष्य वंदोन ऐसे कौंडिण्य पातला मनोल्ला असे जेथे वास्तव्य दक्षिणादिशे साम्राज्य विशेषे करीत असे दक्षिण प्रयाग करवीर काशी यात्रा करुणे पंचक्रोशी पातला रत्नागिरीवरासी कृष्ण पिंपळ पाहिला. आता लोपामुद्रेने विचारलं महर्षी हा सुवर्ण पिंपळ कसला ते मला दाखवा.
असं म्हटल्यावर अगस्तीने सुवर्ण पिंपळाची कथा सांगायला सुरुवात केली. या रत्नासूर वैरी जिथं म्हणजे नाथ केदार जिथं आहेत त्यांच्या समोर हा सुवर्ण पिंपळ आहे. रत्नासुराच्या या सुवर्ण मंदिरामध्ये रत्नखचित अशा नवरत्न गोपुरांच्या मध्ये हा सुवर्ण पिंपळ आहे. पूर्वी जैमिनीनं काशीखंडामध्ये कनक पिंपळाचं म्हणजे सुवर्ण पिंपळाचं आख्यान सांगितलं. त्यावेळेला कौंडिण्य नावाचा त्यांचा एक शिष्य म्हणाला की असा कुठला पिंपळ कोणी बघितला नाही, मी खरंच रत्नागिरीवरती जाऊन बघून येतो आणि तसाच पिंपळ असेल तर पुराण पुढं ऐकूयात, नाहीतर एक खोटं ऐकण्यात काही अर्थ नाही. असं म्हणून हा कौंडिण्य या रत्नागिरी पर्वतावर जिथं नाथ केदाराचं राज्य आहे अशा ठिकाणी आला. येताना त्यानं दक्षिण प्रयाग करवीरामध्ये पंचक्रोशी यात्रा केली आणि रत्नागिरीवर येऊन कृष्ण पिंपळ बघितला. रत्नखचित रत्नागिरी हे ही गोष्टी मिथ्यासारी, हे मग पिंपळाची मात ऐसी मात खरी, जैमिनीची मिथ्या वैखरी झाली. जैमिनीचे असत्य वचन करावे म्हणून असत्यपणे घेऊन, पाच खडे रत्नेसी गमन काशीपट्टणी शनै शनै पातला, येऊनी वंदिले जैमिनीसी तुमची आज्ञा वंदोन श्री शिशी, घेऊन गेलो करवीर क्षेत्रासी क्षणमासी, करोण रत्नागिरीवरासी पातलो, तरु वृक्ष पाषाण सारे कैचा पिंपळ, सुवर्णाकार कैची रत्नखचिते गिरिमंदिर पाषाणकार परिणामी, ऐसी माता एकावी अभिनवी जैमिनी पडला चिंतारणवी, हृदयी चिंतिता प्रकाश मिरवी, श्री व्यास रवी उगविला, छळीले जाणून कुटिळ भावे म्हणून पातला, श्री व्यासदेव येथील ओळखणा आणिता अभिनव, विस्मित भूदेव मानती, विजयद्वार कुशावर्ते हे माश्वत नीलपर्वते, स्नान कपिलतीर्थाया पुनर्जन्मन विद्यते, विजयद्वारी कुशावर्त निर्मळ नीलपर्वतोदरी, सुवर्ण पिंपळ सुस्नार्थी या कपिलतीर्थी सकळ, पुनर्जन्मान येती प्राणी, ऐसी ऐकोनी व्यासवाणी प्रणरत्नांची ग्रंथिका श्री व्यासचरणी, ठेविता वाराणसीच्या महाजनी, कौंडिण्यासी बाष्कळता आणली, अपर्यात बाष्कळपणी बदला यास्तव कौंडिणी, म्हणून व्यासे नाम पालटणी, बाष्कळ ऋषी ठेविले, हे देखोनी कौंडणी व्यासासी वदे, कर जोडणी क्षमस्व अपराध बादरायणे, दीनपाणी वदतसे. असा हा कौंडिण्य या करवीर क्षेत्री आला आणि त्यानं येऊन इथं बघितलं तर सुवर्णाकार पिंपळ रत्नखचित सगळं काही बघितलं आणि काय करायचं, ह्याला खोटं कसं पाडायचं म्हणून त्यानं पाच खडे रत्नेसी गमन म्हणजे जाताना असत्यपणानं खोटेपणानं त्यानं पाच खडे घेतले आणि म्हणाला मी त्या करवीर क्षेत्राजवळच्या रत्नागिरी पर्वतावरती जाऊन आलो, सगळी यात्रा केली, पण म्हणाला कुठंही मला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुवर्ण पिंपळ दिसला नाही आणि हे कसं काय तुम्ही खोटं सांगता. त्यावेळेला जैमिनीनं व्यासांचं स्मरण केलं आणि व्यास मुनींनी सांगितलं विजयद्वारावरती जे कुशावर्त तीर्थ आहे म्हणजे दक्षिण द्वारापासून पुढे गेल्यानंतर ज्योतिबा डोंगरावरती कुशावर्त तीर्थ आहे, नील पर्वतोपरी म्हणजे गिरोलीच्या वरच्या भागामध्ये हा सुवर्ण पिंपळ आहे. तिथं स्नान केल्यानंतर प्राणी पुनर्जन्माला येत नाहीत अशी व्यासांची वाणी ऐकल्यानंतर व्यासांनी पर्णरत्नांची ग्रंथिका श्री व्यासचरणी ठेविता वाराणसीच्या महाजनी म्हणजे त्या पानांची ग्रंथिका त्यांनी बघितली आणि तो सुवर्ण पिंपळ आहे बघितल्यावर वाराणसीच्या सगळ्या महाजनांनी कौंडिण्य ऋषीलाच बाष्कळता आणली आणि म्हणून व्यासांनी कौंडिण्याचं नाव बदलून बाष्कळ असं ठेवलं. त्यावेळेला त्यांनी व्यासांना हा नमस्कार केला, अपराधांची क्षमा मागितली. श्री व्यासवदेव अभयवचन ऋषी तर्पणी तुझे नाम उच्चारण करुणी ब्राह्मण करतील ब्रह्मयज्ञ आजपासून षटकर्म आचरिता, यास्तव सारासार करुण संबोधन शास्त्रार्थीचे करुणमतन दैवी वरप्रसाद एक ग्रंथार्थ वचन हे अपरोक्ष विज्ञानी जाणती, या लागी दीर्घ सिंहावलोकन न करतासी ग्रंथार्थासी दूषण न ठेविती तत्वानुभवी विज्ञान केदार विजयी न पाहता, हस्त न टेकवे गगनोदरी अंत न लागे शोधिता सागरी, श्री गुरुनाथ विजय यज्ञ मंडपांतरी कुटिळ श्वानपुत्राचे निन निघवे, ऐसा पूर्ण केदार विजय निधी ते कैची दूषण व्याधी हरिनामामृत दिव्यौषधी सेविता विश्वमुपाधी हरपती, असो यावरी कलशकुमार स्वकांतेसी वदे अमलोत्तर द्वादश ज्योतिर्लिंगांचा आकार करून श्रीनाथ्यांगी स्थापिली, श्री शैल्यशिखरम दृष्टा पुनर्जन्म नवे मानवा म्हणून ज्योतिर्लिंगे स्थापिली, अभिनवा सद्भक्तानुभवा कारणे कलियुगी शतायुषी नरा अशक्त अल्पायुष्य शरीरा होतील म्हणून लिंगे ज्योतिर्लिंगे 12 रत्नागिरीवरी स्थापिली पंडित हो, ती 12 लिंगे द्वादश लोकी नाथे स्थापिली, दुर्लभ या भूलोकी ते श्रवण करुणी पूजावी पुण्यश्लोकी, लोपामुद्रेसी विलोकी अगस्ती म्हणे, रत्नासोवर वधोत्सव करुणे विजय झाला खडगपाणी निगम चौघडा मंगळध्वनी चतुर्दश भुवनी गर्जतसे. आणि यानंतर व्यासांनी या कौंडिण्याला उशाप दिला की तुझं नाव बाष्कळ जरी ठेवलं असलं तरी इथून पुढं ज्या ज्या वेळेला विप्रगण ब्राह्मण वर्ग षटकर्म म्हणजे संध्या वेदाध्ययन अशी दान तर्पण वगैरे सगळी करतील त्यावेळेला ऋषी तर्पणामध्ये तुझं नाव घेतील. म्हणूनच इथं एक सिद्धांत सांगितला आहे की कुठल्याही पुराणाला खोटं म्हणण्याआधी ग्रंथाचा अर्थ बघावा, सारासार बघावा, सगळ्या शास्त्रांचं अवलोकन करावं आणि मग त्याला नावं ठेवावीत. असंच या केदार विजय ग्रंथाचं आहे.
कुणाचाही आकाशाला हात टेकत नाही, कुणाचाही समुद्राचा तळ कुणालाही सापडत नाही, तेव्हा गुरुपुत्रांनी विजय यज्ञामध्ये कुटील श्वानपुत्र येतच नाहीत. अशा प्रकारानं हा केदार विजय आहे. त्यामुळं इथं कसली दूषण व्याधी नाही, हरिनामामृत हीच दिव्य औषधी आहे. यावरती लोपामुद्रा म्हणाल्या की आता ही द्वादश ज्योतिर्लिंग कशी स्थापन केली ती सांगा. त्यावेळेला अगस्त्य ऋषी म्हणतायत की श्रीशैल्याचं शिखर बघितल्यानंतर माणसाला पुनर्जन्म येत नाहीत, म्हणून 12 ज्योतिर्लिंग या नाथानं या सद्भक्तांसाठी या वाडी रत्नागिरीवरही स्थापन केली. त्याचे कारण काय तर कलियुगामध्ये शतायुष्य नरा, म्हणजे कलियुगामध्ये फक्त 100 वर्षाचं आयुष्य मिळेल, त्यात सुद्धा अशक्त आणि अल्पायुषी होतील. संपूर्ण भरतखंडातली ही 12 ज्योतिर्लिंग फिरून त्यांचं दर्शन घेणं त्यांना कठीण जाईल. आणि ही 12 ज्योतिर्लिंग जी 12 श्लोकांमध्ये आहेत ती सगळ्याची इथे या करवीर क्षेत्रावरती जवळ या वाडी रत्नागिरीवरती स्थापन केलीत. आणि म्हणून अगस्ती म्हणतायत रत्नासुराचा वध करून नाथ केदार विजयी झाले आणि त्यांच्या नावाचा चौघडा मंगलध्वनी चतुर्दश भुवनामध्ये गरजतो. प्रथम ज्योतिर्लिंग बद्रीविहारी स्वये नाथे स्थापिला आपुले करी पूर्वाभिमुख जळधारी षोडशोपचारी पूजिला गंगोत्री चपलचारी महापहारी काशीपुरी त्रिपदगामिनी तीर्थेसारी मंत्रोत्तरीचं मणकर्णिक विश्वेश्वरी तो विश्वनाथ शक्ती सन्मुख दधी मधु घृत शर्करी पंचामृतेसी पंचधारी मधुपर्केसी अभिषेक करी काळभैरी रवळनाथ आज्ञेने चर्पणांबेच्या सन्मुख प्रसिद्ध जो श्री रामेश्वर सेतुबंध तो हा रामलिंग नवविध यथाविधी स्थापिला. आता पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे गंगोत्री चपलचारी महापापहारी काशीपुरी त्रिपदगामिनी, म्हणजे आता पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे जो बद्री केदार आहे तो नाथांनी स्वतः स्थापन केला. त्याची जलधारी पूर्वाभिमुख आहे. तो म्हणजे वाडी रत्नागिरीवरती गेल्यानंतर आपण नंदी मंडपाच्या समोर ज्या केदारेश्वराचं दर्शन घेतो तो केदारेश्वर म्हणजे साक्षात केदारनाथ. त्यानंतर विश्वेश्वराचं स्थान शक्ती सन्मुख, म्हणजे याच गाभाऱ्यामध्ये शक्ती म्हणजे चोपडाईच्या समोरच्या बाजूला याच गाभाऱ्यामध्ये एक उत्तरेला नाळ असणारे एक शिवलिंग कोनाड्यामध्ये आहे. गणपतीच्या पाठीमागच्या बाजूला या केदारेश्वराच्या मंदिरातच तो विश्वेश्वर आहे. आणि चरपडांबेच्या सन्मुख प्रसिद्ध म्हणजे देवाच्या सदरेच्या पाठीमागं रामलिंग आहे. बद्रीनिवास वरपांडव वंदितांग्री हे माचला अचल राज्यपरायणेन श्री व्यास शौनक ऋषिगण पूज्य देव भ्रातर्भव मी स्मर द्वादश ज्योतिर्लिंग बद्री केदार पांडवार्चिता हे माचलादी नारायण सुरवंदिता श्री व्यास शौनकादी ऋषिक पूजिता प्रभाते ज्योतिर्लिंग स्मरोनी पूजावा. पौलस्ती संती जयकृत सेतुबंध रामेश्वरो वीर सुप्रसिद्ध सुदक्षिणेन श्रीरामनाम त्रयोदश मंत्रसार प्रातर्भवामी स्मर द्वादश ज्योतिर्लिंग. म्हण पौलस्ती संत क्षपाकर जो का सेतुबंध रामेश्वर जो तो असे चिद्रत्नादी सभा म्हणती प्राकृत सदर तया पाठी रामलिंग प्रतिष्ठापिला. आता इथं द्वादश ज्योतिर्लिंगांच्या स्थापनेचे श्लोक दिलेत. पहिला श्लोक दिलाय त्या श्लोकामध्ये बद्री केदार पांडवार्चिता म्हणजे पांडवांनी पूजा केलेला बद्री केदार हा त्याचं वर्णन आपण ऐकलं जो साक्षात केदारेश्वर. त्याच्यानंतर विश्वेश्वराचं रूप ऐकलं आणि त्यानंतर रामलिंग जो सदरेच्या पाठीमाग आहे. तिसरं श्री नर्मदा तटापर्णावर भूमितांग वेरुळ कृष्णेश्वर देवराज ओंकार बीजपी अकार मकार देव प्रातर्भवामी स्मर द्वादश ज्योतिर्लिंग. श्री नर्मदा तिरजो निवासी तोची गणेश दरित वद्रीवृक्ष निवासी महांकाळ स्थापिला कपिलाश्रमासी यमाई सन्मुख नंदिकेश्वर जो कर्पूर तीर्थी कर्पूर गौर कलियुगी बोलती मुनिद्विजवर तोची कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाकार भक्तासाठी स्थापिला कपिलतीर्थी. आता नर्मदा तटावरचा ओंकार अमलेश्वर जो आहे तो बद्रीवनामध्ये म्हणजे गणेश दऱ्याजवळ बोरीच्या बागेत स्थापन केला आहे. जो महाकाळ आहे तो कपिलाश्रमापाशी म्हणजे यमाईच्या सन्मुख जो नंदिकेश्वर आहे. एकाच पाषाणामध्ये नंदी आणि शिवाचं एक सुंदर शिवलिंग आपल्याला दर्शन या यमाईच्या मंदिराजवळ घडतं. तो साक्षात उज्जैनीचा महाकाळ आहे. त्यानंतर कर्पूर तीर्थ म्हणजे कापूरबावेजवळ कापूरबावेच्या तीरावरती कृष्णेश्वर आहे. कर्पूर गौर कलियुगी बोलती मुनिद्विजवर तोची कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाकार भक्तासाठी स्थापिला कपिलतीर्थी. कृतायुगी ज्योतिर्लिंग रौप्यवर्णी त्रेतायुगी झाला सुवर्णवर्णी द्वापारी झाला ताम्रवर्णी लोहवर्णी कलियुगात असे कृती रौप्यवर्णी कृष्णेश्वर पालटले त्रेतायुगी परिसा चतुर आवडी ठेविले कर्पूर गौर म्हणून कर्पूर गौर जनप्रवृत्ती पडियेली. आता याला कर्पूर गौर का म्हटलंय तर प्रत्येक वेळेला युगामध्ये याचा रंग वेगळा आहे. कृतयुगामध्ये ज्योतिर्लिंग रौप्यवर्णी म्हणजे चांदीच्या रंगाचं होतं. त्रेतायुगामध्ये तांब्याच्या रंगाचं झालं. त्रेतायुगामध्ये सुवर्ण रंगाचं झालं. द्वापारामध्ये ताम्रवर्णाचं झालं आणि कलियुगामध्ये तो लोखंडासारखा काळा झाला. पण कृतयुगामध्ये तो रौप्य म्हणजे चांदीच्या रंगाचा होता आणि त्याचं ते रंग जो त्रेतायुगामध्ये
पलटला बदलला म्हणून त्याला कर्पूर गौर नाव मिळालं. असा हा कर्पूर गौर म्हणूनच त्याला कापूरबावे किंवा कर्पुरेश्वर असं नाव मिळालं. नील पर्वतई निनाई पाशी त्र्यंबकेश्वर गौतमीसी अवढ्या नागनाथ लेणियासी पांडवाश्रमी विराजित श्री गौतमी चपललोल प्रवाह सार दत्वाच गौतम मुनेश्वर त्र्यंबकेन कुशावृत्तीप्रत सत्यमुखांबुधेय प्रातर्भवामी स्मरद्वादश ज्योतिर्लिंग सौराष्ट्र देश वरमंडित पूज्यमान श्री सोमनाथ मुखपंकज भालनेत्र स्वर्गापि दुर्लभ हर्ष स्मरसन्निधान प्रातर्भवामी स्मरद्वादश ज्योतिर्लिंग नीलपर्वत निनाईपासी त्र्यंबकेश्वर गौतमीसी औंढ्या नागनाथ म्हणजे नीलपर्वत निनाईजवळ. आता गिरोली गावची जी निनाई आहे तिच्याजवळ त्र्यंबकेश्वर आहे आणि औंढा नागनाथ जो आहे तो पोहाळ्याच्या लेण्यांमध्ये आहे. सौराष्ट्र देशीचा जो सोमनाथ आहे आता त्या सोमनाथाचं वर्णन आहे. नरदेह ग्रामी विषकुंड सुधारसाचे श्रीनाथ नागनाथ कुलदैवत फारसाचे षडाक्षरी परममंत्र चिन्मयासी बोधी मला सकळाभिष्ट परत्रयासी. आता या नरदेह ग्रामी म्हणजे हातकणंगले तालुक्यात जे नरदे गाव आहे त्या नरदे गावा नागनाथाजवळ सिद्धेश्वर म्हणून एक आहे त्याच्याजवळ, कारण नागनाथाजवळ अमृतकुंड विषकुंड नाही आहे, तर नागनाथ सिद्धेश्वराजवळ मात्र आपल्याला विषकुंड बघायला मिळते जे सुधारसाचं म्हणजे अमृताचा आहे. तो साक्षात म्हणजे नरंद्याचा नागनाथ हा बरेच जण त्याला सौराष्ट्राचा सोमनाथ मानतात, पण वास्तविक ते नागनाथाचं शिवलिंग आहे. पण सिद्धेश्वर, ज्याला सिद्धेश्वर म्हणून ओळखलं जातं, नागनाथाच्या परिवार दैवतापैकी तिथं विषकुंडसुद्धा आहे. हा साक्षात सौराष्ट्र सोमनाथ आहे. ओंकार बीजमभ्याकार मकार जाण श्रीकार शक्ती नागनाथ गकार राणा थकित थैव मंत्री इति मंत्र स्फुरन्मनाचे बोधान्मयी वदे हे हरिनामसाचे रकार रम विषयार्थ गहन परमांतरी ठसे गकारा नागेंद्र स्थल अमल नरदेह विलसे तन नागनाथ गुरुवर सदा ध्यायी मनसा आशा तृष्णा दंडी पुनित हरिनामा मृत ठसा सिंधुराज वदिला पूर्व दिशे कुंडलिनी तीर्थी सिद्धेशे तोची परळी वैजनाथ विशेषे विषकुंड्या पुढे अवढ्या नागनाथ सिद्धकुंडी विश्री नागनाथ नरदेह ग्रामी असे प्रख्यात तयाचे उत्तरभागी जलसेन तळसंदेत श्रीरवळनाथे स्थापिला. म्हणजे नागनाथाच्या या दर्शनाच्या पूर्वी जो परळीचा वैजनाथ आहे तो वैजनाथ म्हणजे सिद्धोबाच्या सुळकीवरचा सिद्धनाथ, तो साक्षात परळीचा वैजनाथ आहे. नरद्याच्या उत्तरेला जलसेना हा तळसंद्यामध्ये श्री रवळनाथानं जलसेनाची म्हणजे शेषनारायण विष्णूंची स्थापना केली आहे. श्री शैलमल्लिकार्जुन नीलकंठ श्रुत्वा मुनेंद्र गणकिन्नर पूजितेन कृत्वा पूजार्चन विधी भ्रमरांकितेन प्रातर्भवामी स्मरद्वादश ज्योतिर्लिंग श्री शैलराज मल्लिकार्जुन सह्याद्रीच्या पुच्छागरी दक्षिण तोची पुष्करतीर्थी नवनिधान मल्लिकार्जुन विजयद्वारा पुढे कृतयुगी पुष्कर कुशावर्ती दक्षिण काशी स्नानार्थी द्वापारी पापनाशी त्रेतायुगी म्हणती पुष्करासी कलियुगी वदती गौमुख पुष्करतेची गौमुख जाण गोम्या सावंतासाठी नाथे आपण ज्योतिर्लिंग स्थापिले तेची मल्लिकार्जुन त्याचे चरित्र 33 परिसावे. आता द्वादश ज्योतिर्लिंगापैकी श्रीशैल्य मल्लिकार्जुन आहे. तो श्रीशैल्य मल्लिकार्जुन म्हणजे विजयद्वार. आता दक्षिणद्वारापासून पुढे गेल्यानंतर कृतयुगामधला पुष्कर कुशावर्ती दक्षिण द्वापारामध्ये त्याला पापनाशन म्हणायचे, त्रेतायुगामध्ये पुष्कराला पापनाशन होते आणि कलियुगामध्ये त्याला गोमुख म्हणतात. म्हणजे आपण ज्योतिबावर जाताना जे गायमुख आहे त्या गायमुख म्हणजेच पुष्कर तीर्थ, तिथं नाथाचं द्वादश ज्योतिर्लिंगापैकी मल्लिकार्जुन लिंग आहे जे गोमासावंतासाठी नाथांनी प्रगट केलं. भूमी उद्भव चपल डाकिनी भिंडीमाला भीमातिरीचे भीमाशंकर द्वादशश्च यद्वादशश्च शिवलिंग प्रकाशम प्रातर्भवामी स्वरद्वादश ज्योतिर्लिंग विद्वान पूजा कृतापि द्वादश ज्योतिर्लिंग की द्वादशार्कमय तेज कलावतार रत्नाचलागरी वटुभैरव रवळेश देव प्रातर्भवामी स्मरद्वादश ज्योतिर्लिंग मत्स्योदरीपासून 8 धनुष्य मटवाल बोलती प्राकृत मनुष्य तेची डाकिनी तीर्थ पंचांश भीमाशंकर तोची पश्चिमे ऐसी ही द्वादश ज्योतिर्लिंगे नाथे स्थापिली भक्ताभियोगे तीची अगस्तीने निजांगे स्वकांते सहित पूजिली लोपामुद्रा म्हणे उत्तमोत्तर हा द्वादशार्कमय कलावतार द्वादश ज्योतिर्लिंगांचा अवतार माते विस्तार कथेला बद्रिकाश्रमा मुनी नाथ मुनिवरा येता स्थापिली लिंगे 12 तयावरी रत्नासुर वधोत्सव करुण सारा झाला रत्नसिंहासनाधिकारी. लोपामुद्रा म्हणते यानंतर शेवटचं द्वादश म्हणजे 12वं ज्योतिर्लिंग आहे ते ज्याला प्राकृतमध्ये ज्योतिबावरती मटवाल असं नाव आहे. आज आपण गाडीवाटेनं जाताना गायमुखाच्या अलीकडच्या बाजूला भीमाशंकर नावाचं एक लिंग मिळतं. हे भीमाशंकर म्हणजे ज्योतिबाच्या द्वादश ज्योतिर्लिंगापैकी 12वं ज्योतिर्लिंग, जिथं आजही डाकिनी तीर्थ म्हणून नावाचं कुंड बघायला मिळतं. ह्याच तीर्थांना या लिंगांना नाथांनी स्वतःच्या हाताने स्थापन केलं आणि अगस्तीनं त्यांची पूजन केलं. नाथांच्या भक्ताभियोगासाठी म्हणजे भक्तांच्या उद्धारासाठी नाथांनी ही स्थापन केलेली द्वादश ज्योतिर्लिंग त्यांची पूजा अगस्त्य मुनींनी आपल्या पत्नीसह म्हणजे लोपामुद्रेसह केली.
12 ज्योतिर्लिंगे अकिंचन जना दर्शन घ्यावया कदापि घडेना म्हणून द्वादशलिंग संस्थापना नाथे केली रत्नागिरीवरी. 12 ज्योतिर्लिंगे स्थापिनी म्हणून ज्योतिर्लिंग नामपरी ज्योतिर्लिंग नाम हे व्यासवचनी ठेविले तैसे जे तुमच्या वदनी ऐकता संदेह निरसला. आता अष्टतीर्थे कवणे परी सुस्नात होनी दक्षिण केदारी पूजावा कैसा षोडशोपचारी अकिंचन जनांनी विधी सांगा. आणि चत्वारयुगी 4 नावे कृष्णेश्वर महादेव तैसीच कपित्तनगरी योगीराव श्री सिद्धराज प्रख्यात. षोडश सिद्धांत शिखामणी बिराड सिद्ध चिंडांच किरणी 72 युगीचे प्रथमचरणी. चत्वारयुगी जो अभिनव चत्वारयुगाची नावे 4 बिराड सिद्धाची ऐकावी चतुरी. हे संज्ञा भविष्योत्तरी. कृतायुगी आदी माधव जाणा. त्रेतायुगी झाला बाळकृष्ण हे सिद्धा नामाविधान. द्वापारी आदी बसवजाण. कलियुगी बिराड सिद्ध म्हणती. जय या त्रिभुवनी भुवनेश्वरी पलुष्टी पद्मावती दुसरी. ऐसा अनाती सिद्धराज कपित्तनगरी. षोडश सिद्ध मंडळी पूज्यमान. नवनाथ 16 सिद्ध त्यामाजी श्रेष्ठ बिराड सिद्ध. हे पद्मपुराणे व्यासोत्तर प्रसिद्ध. 72 युगीचा सिद्धेश्वर केदार खंडी भविष्योत्तर. ऐसाच व्यासांबुधीच्या लहरी पातल्या केदार विजय गंगातिरी. 72 युग म्हणून गरजत असे. आता यानंतर लोपामुद्रेने पुढं प्रश्न केला की खरोखर हा नाथ कृपाघन आहे, ज्यानं अकिंचन म्हणजे ज्यांच्याकडे द्रव्य नाही अशा लोकांसाठी या नाथानं स्वतःच्या हातानंही 12 ज्योतिर्लिंग स्थापन करून त्यांची सोय केली. आता अष्टमहालिंग तीर्थ कुठली ती मला सांगा हे सांगतायच, पण तोपर्यंत हरिगोपाळ अंगापूरकर स्वतः सांगतायत की भविष्योत्तरामध्ये या बिराडसिद्ध कवठ्याचा जो बिराडसिद्ध आहे त्याची 4 युगाची नावं काय. तर 4 युगामध्ये हा अवतार प्रगट झाला. तो कृतयुगामध्ये माधव नावानं प्रगट झाला. त्रेतायुगामध्ये बालकृष्ण. द्वापार युगामध्ये आदी बसव आणि कलियुगामध्ये बिराड सिद्धी म्हणतात. पलुसची पद्मावती आणि भिलवडीची भुवनेश्वरी. तसाच हा अनादिसिद्ध कपित्त नगरीचा म्हणजे कवठ्याचा सिद्धेश्वर आहे. नवनाथ आणि 16 सिद्धामध्ये श्रेष्ठ असा हा बिराड सिद्ध आहे. ज्यांचे विकल्प मानिले मन त्याने पाहावे भविष्योत्तर पुराण. 72 युगाचे युग म्हणून गरजत असे. ज्याचे विकल्प मानिले मन त्याने पाहावे भविष्योत्तर पुराण. 72 युगाचे कळले प्रमाण केदार नाटकी कथिले असे. तत्वानुभवी ब्रह्मवेत्ता श्रवणार्थी पावे संतोष चिता. येथे श्रोता वक्ता अर्थ लिहिता संशय हरत्या रवळनाथ. अर्थांतर विवरार्थ संकल्पा ब्रह्मास्मी तात्पर्य कल्पा सहस्रदळीपर्यंत मनकल्पा अकल्पितार्थांतरा विरचिता. पद्मपुराण रुद्रयामल शास्त्रज्ञ मथितार्थ करतलामल. करता यदर्थी रवळेश अमल. केदार विजयी मंत्रमाळा विस्तारी. पंचतत्वापासून 25 द्विदळापासून द्विदळा 16 सहस्रदळी प्रकाश. श्वेत पीत निळ भ्रमराकृती रवळेश. छिद्वटबीजांकुर मनोहरी. असो पंचतत्वैक 25 अध्यायी भरला नवविध रस. तैसाची उत्तराध्यायी 35 तीर्थ प्रयाग समसाम्यावधारा. असो अष्टदिशे अष्टभैरव अगस्ती नामाविधान सर्व. लोपामुद्री सिद्ध अखवी अपूर्व पूजा करुणी अगस्ती ऋषी. नंदी तुळशी वृंदावन त्यासी आदी करुणी नमन. केदार तीर्थी करुणी स्नान षटकर्मादी विधियुक्त. शंखभैरीचे करुण पूजन सव्य घालावे वृंदावन. नंदी शृंगावरी अंगुष्ठ तर्जनी ठेवून केदारेश्वरासी पहावे. पत्र पुष्प फल जीवन यथा मिलितोपचार द्रव्येण. विधिपूर्वक अकिंचन जन भोळा शंकर पूजताती. आता या सगळ्यावरती या केदार विजयातल्या अर्थावरती जर कोणी संशय गेल तर याचा लिहिता वक्ता सगळं काही नाथ केदार आहे. अनेक पुराणांमध्ये याचे संदर्भ आहेत. रुद्रयामलामध्ये याचे संदर्भ आहेत. ज्याला कोणाला काही संशय असेल त्यांना नक्की ते पाहावेत. असा हा 25 तत्वांचा एक अध्याय भरलेला नवविध रस आहे. आता पुढेही अजून 35 अध्याय होतील. आता अष्टभैरव अष्टदिशेचे अष्टभैरव कोणते हे सांगताना अगस्त्य मुनींनी सांगितले. पहिल्यांदा सगळ्यात आधी पूजा करायची ती नंदी तुळशी वृंदावन म्हणजे आधी सगळ्यात नंदीच्या अलीकडे जे तुळशी वृंदावन आहे त्याला जाऊन नमस्कार करायचा. त्यानंतर केदार तीर्थामध्ये स्नान करायचं. केदार तीर्थ म्हणजे देवबावीमध्ये स्नान करायचं. आणि आपली जी षटकर्म आहेत यजन म्हणजे आपण पूजा करणे, याजन म्हणजे पूजा करवणे, अध्यापन म्हणजे आपण स्वतः काहीतरी वाचायचं, स्वतः काहीतरी शिकायचं, दुसऱ्याला काहीतरी शिकवायचं. दान म्हणजे दुसऱ्याला काहीतरी द्यायचं. आणि प्रतिग्रह म्हणजे आपण काहीतरी घ्यायचं. अशा प्रकारे षटकर्मांचं आचरण करून पहिल्यांदा शंखभैरीची पूजा करायची. शंखभैरीची पूजा केल्यानंतर तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालायची. आणि नंदीच्या शिंगावरती अंगठा ठेवून केदारेश्वराला बघायचं. पत्र पुष्प फळ पाणी जे मिळेल त्या उपचारांनी नाथांची पूजा करायची. श्रीमंत हे गरिबांनी करायचं तर श्रीमंतांनी षोडशोपचारे या नाथांची पूजा करायची. श्रीमंते षोडशोपचारी पूजावा. गीत नृत्य नैवेद्य समर्पावा. सव्य नंदिकेश्वर घालावा. वृषणाशी स्पर्श करुणी नंदीच्या तेथोनी वंदोनी अर्चावी. अनादिशक्ती चरपट अष्टभुजा श्री भगवती. षोडशोपचारे नवविध भक्ती अगमोत्तरी पूजावी. चतुष्षष्टी कलासूत्रे अजपा गायत्री अगममंत्रे यथाशक्ती जळफळ सुपुष्पपत्रे समर्पावी जगदंबेसी.
अंबेसी नमोनिया मस्तकी नंतर वंदिजे शक्तिपर्यंकी सुवर्णभैरव शक्तिसन्मुखी उत्तराभिमुख कुबेरावतार तेथून यावे भुजंगासना हरिके घालावे लोटांगणा मस्तकी वंदिजे क्रमणचरणा नवनाथ निधाना पुजावे वाजी वाहन दैत्यभंजन रत्नासुर वधोत्सव कृतभूषण रक्तभोजाचे करुणी हनन जय पावला दक्षिण केदार. यानंतर श्रीमंतानं षोडशोपचारानं आणि गरिबानं ज्या जमेल त्या उपचारानं केदारेश्वराची पूजा करायची आणि त्यानंतर अनादिशक्ती अशा चोपडाईला नमस्कार करावा. अजपा गायत्री मंत्रानं आगम मंत्रानं ज्या प्रमाण आपली शक्ती असावी त्याप्रमाणे चोपडाईची पूजा करावी. शक्तीची जगदंबेची पूजा केल्यानंतर तिच्या उजव्या बाजूला भिंतीवरती सुवर्ण भैरव आहे. त्या सुवर्ण भैरवाची पूजा करायची जो साक्षात कुबेराचा अवतार आहे. आणि त्यानंतर नाथ केदाराच्या मंदिरात यायचं. तिथं आल्यानंतर लोटांगणानं हरिके घाली जे लोटांगण आनंदानं त्याच्यासमोर लोटांगण घालायचं आणि त्याची स्तुती करायची. निर्गुणात्मके निर्विकारा त्रिगुणात्मकच्या अक्षरा मकारा रकार ब्रह्म जमदग्नी रवावतारा लकार शिष्य हृदय विष्णू तैनाथ म्हणे हे कलश कोमरा उदार धीर गुणगंभीरा विषयार्णववारी शापादपी प्रखरा तव चरणांकित मी युगायुगी तव कृपादीपिका शक्ती बंबाळे हाती धरणी धरण भरत खंडागरी पातळवळे अदानवी करुणी भूमंडळ रत्नागिरी मौळ वळंगलो रक्तभोजादिक रत्नासुर कोलासुर पुत्रादि करवीर देवीलाख्यादी महिषासुर हे स्वशक्ती करी वधियेले दैत्य विरोध भजनाची गरिमा वधविता पावलो परमश्रमा दैव योगे तव पाद पद्मा लक्षिता सर्व श्रमा विसरलो ऐको निरवळनाथ मुखीचे वचन हासोनी वदे कलशनंदन तू त्रैलोकीचे जीवन सहस्रवदनेनं वर्णवे तुझला. आता इथं अगस्त्य महर्षी नाथांच्या समोर आले. त्यांनी लोटांगण घालून आनंदानं नाथाचं दर्शन घेतलं. तेव्हा नाथ स्वतः त्यांना म्हणतायत हे खरं तर देवाचं मोठेपण आहे की देव आपल्या भक्तांना मोठं करतं. नाथ म्हणतायत हे कलश कुमरा हे उदार धीर गुणगंभीरा तुझ्या दर्शनानं विषयार्णवामधून या भवसागरामधून पार निघेन. तुझ्या चरणाचा मी युगानुयुगाचा दास आहे. तव चरणांकित मी युगानुयुगी. आता हे जे नाथांनी सांगितलंय ते भृगु ऋषींनी जे विष्णूच्या छातीवरती लत्ता प्रहार केला त्याचा संदर्भ धरून देव म्हणतायत की विद्वानांचा मी नेहमीच आदर करतो. आणि त्याचीच लक्षणं सांगताना ते म्हणतात तव चरणांकित मी युगायुगी. म्हणजे हे देवानं सांगायचं भक्तांना की मी तुमचा दास आहे. तुझ्या कृपादीपिका म्हणजे अगस्त्य मुनींनी विंध्य पर्वताला नमवलं म्हणून मी इकडं दक्षिणेला आलो आणि या असुरांचा संहार करून अपार श्रम मला झाला. आणि आता तुझ्या दैवयोगानं म्हणजे नशिबानं तुझे चरण मला दिसले म्हणून माझ्या सगळ्या श्रमांचं हरण झालं. हा खरं तर विनोद आहे. आणि हा विनोद ऐकून अगस्त्य मुनी हसतात आणि म्हणतात देवा शेषसुद्धा तुझं वर्णन करू शकत नाही. तव गुणकथामृतलेश दशशतवदनी सेमोनी विशेष वर्णिता द्विजिव्वा झाला शेष अशेष चरणी राहिला. हे बद्रीविहारा त्रैलोक्यनाथा दीनबिंदू नाम मिरविसी अनाथनाथा अंबरशिस्तव होसी देहधरिता दशावतार मालिका शिखामणी तू किशोर निश्चय चिद्भानू व्यास